नमस्कार. आपण आता 9वी सायन्स मध्ये एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टम याचा दुसरा भाग आज पाहतोय. मागच्या व्हिडिओमध्ये आपण फूड वेव, फूड चेन हा घटक पाहिला. त्यानंतर एनर्जी फ्लो इन इकोसिस्टम याची प्रस्तावना पाहिलेली आहे. इंट्रोडक्शन आपल्याला झालेलं आहे. आणि आजच्या याच्यामध्ये द एनर्जी पिरामिड, ऊर्जेचा मनोरा, टॉपिक लेवल, पोषण पातळी या घटकांची पूर्ण माहिती घ्यायची. तर हा घटक व्यवस्थित समजून घेण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आता पहिला मुद्दा आहे ट्रॉपिक लेवल म्हणजे काय. आता या ठिकाणी एक अन्न साखळी दाखवलेली आहे. गवत उत्पादक आहे, शाकाहारी सजीव आहे, त्याच्यावर जगणारा मांसाहारी सजीव आहे, त्याच्यावर जगणारा अपेक्स कंझ्युमर आहे. ही एक पोषणाची प्रत्येक पातळी आहे. बरोबर आहे. इच इंडिव्हिज्युअल इज अ स्टेप और इज अ लेवल. ही प्रत्येक पातळी ही एक टप्पा आहे. कशाचा टप्पा आहे तो? तर तो अन्न साखळीतला टप्पा हाच एक पोषणाचा टप्पा आहे. इट इज द ट्रॉपिक लेवल in the food chain. So each level in the food chain is called a trophic level. पोषणाच्या पातळीतील किंवा अन्न साखळीतील प्रत्येक पातळीला आपण पोषण पातळी असं म्हणतो. या पोषण पातळीची आणखीन एक व्याख्या काय बघा. तर अन्न प्राप्त करण्याचा स्तर याला देखील आपण पोषण पातळी असं म्हणतो. अ ट्रॉपिक लेवल इज द स्टेप ॲट विच द ऑर्गॅनिझम ऑब्टेन इट्स अ फूड इन द फूड चेन. फूड चेन मध्ये ऑर्गॅनिझमला त्याचं फूड ऑब्टेन होत असतं, मिळत असतं, अन्न मिळत असतं. ती स्टेप म्हणजे ट्रॉपिक लेवल. A tropic level is the step or the level at which the organism obtains its food in its food chain. त्याला त्याच्या फूड चेन मध्ये ज्या टप्प्यावर फूड मिळतं ती लेवल, ती स्टेप म्हणजे ट्रॉपिक लेवल. सजीवाला ज्या स्तरामध्ये अन्न प्राप्त होतो तो स्तर म्हणजे त्या सजीवाची ती पोषण पातळी. मग या सजीवाला इथेच पोषण मिळत असतं सूर्यप्रकाशाकडून. या सजीवाला याने साठवून ठेवलेली स्वतःसाठी जी काही वापरली असेल, स्वतःच्या लाईफ प्रोसेससाठी वापरली असेल, आणि जे स्वतःच्या शरीरात पान, फूल, फळ या स्वरूपात जी काही साठवून ठेवलेली ऊर्जा असेल, एनर्जी असेल, त्याच्यावरती या पातळीतल्या सजीवांचं पोषण होत असतं. Organisms feeds on the energy which is stored by these first level organisms, and this first level, that is the autotrophs plants, got the energy from the sun. सूर्याकडून त्यांना ऊर्जा मिळालेली असते आणि त्यांनी ती विविध फॉर्म मध्ये, कर्बोदकांच्या फॉर्म मध्ये असेल, कशामध्ये ते त्यांनी साठवून ठेवलेली असते. आणि त्यातले काही एनर्जी हे ऑटोट्रॉफ स्वतःच्या लाईफ सायकलसाठी वापरत असतात आणि उरलेली जी एनर्जी आहे ती स्टोअर करतात. आणि ती स्टोअर झालेल्या एनर्जीतला काही हिस्सा यांना मिळतो. म्हणजे सूर्याकडून आलेली ऊर्जा अशा पद्धतीने पुढे ट्रान्सफॉर्म होत असते, एनर्जी पुढे ट्रान्सफॉर्म होत असते. या लेवलला याच्याकडून बेडकाला अन्न मिळतं आणि म्हणून ही एक पोषण पातळी आहे. ही एक पोषण पातळी कारण याला या स्तरावरती अन्न मिळत असतं. सो ऑर्गॅनिझम गॉट देअर फूड इन द फूड चेन. दॅट स्टेप इज कॉल्ड द ट्रॉपिक लेवल. आणखीन एक महत्वाचा भाग आहे या ट्रॉपिक लेवल मध्ये. जे कंझ्युमर्स असतात त्यांच्याकडे एनर्जी
कमी ट्रान्सफॉर्म होत असते. बरोबर. मग कुणाकडे जास्त एनर्जी असते? तर जे प्रोड्युसर्स असतात, उत्पादक वनस्पती असतात, त्यांच्याकडे अन्नसंचय आणि ऊर्जा ही मोठ्या प्रमाणावर असते. देर इज अ large number of or amount of matter and energy is more in the producers. But जसजशी एनर्जी वर जात असते तसतसं काय होत असतं, त्या एनर्जी लेवल डिक्रीज होत जाते. The amount of matter and the amount of energy gradually टप्प्याटप्प्याने decreases from producers at a lower level to the top consumers at the highest level. एनर्जीचं प्रमाण, ऊर्जेचं प्रमाण आणि अन्न घटकांचं प्रमाण हे उत्पादकाकडून कंझ्युमर्सकडे जसजसं जाईल तसं तसं त्याची पातळी कमी कमी होत जाते. आणि म्हणून म्हटलंय की अन्न साखळीत अन्न घटक आणि ऊर्जेचं प्रमाण निम्न स्तरावरील उत्पादकापासून उच्च स्तरावरील भक्षकांपर्यंत हळूहळू कमी होत जातं. आणि म्हणून अन्न साखळीतील या अन्न घटकांचा आणि ऊर्जा प्रमाणाचा एक मनोरा या ठिकाणी दाखवलेला आहे. या मनोऱ्याची संकल्पना पहिल्यांदा कोणी मांडली? चार्ल्स एल्टन, 1927 मध्ये ब्रिटिश सायंटिस्ट होता. आणि म्हणून या संकल्पनेला अल्टानियन मनोरा असं देखील म्हटलं जातं, अल्टानियन पिरामिड असं देखील संबोधलं जातं. व्हायलाच या अन्न साखळीची संकल्पना, फूड चेनची संकल्पना आणि एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनची संकल्पना आणि त्याचा अभ्यास, द स्टडी ऑफ फूड चेन अँड स्टडी ऑफ एनर्जी ट्रान्सफर इज डन फर्स्ट टाइम बाय लिनमन. बोथ आर ब्रिटिश सायंटिस्ट, दोन्ही सुद्धा ब्रिटिश सायंटिस्ट. लिनमनने हे 1942 मध्ये याचा स्टडी केलाय, फूड चेन आणि एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनचा. आणि चार्ल्स एल्टननं या एनर्जी पिरामिडचा कन्सेप्ट पहिल्यांदा जगापुढे आणली आणि म्हणून याला असं म्हटलं जातं. आता या थोडंसं या पिरामिड बद्दल बघूया. मी मगाशी असं म्हटलं होतं की एनर्जी गोज डिक्रीजेस फ्रॉम प्रोड्युसर्स टू अपेक्स कंझ्युमर. या प्रोड्युसर्स पासून अपेक्स कंझ्युमर पर्यंत जाताना एनर्जी लेवल हळूहळू कमी कमी होत जाते. उत्पादक वनस्पती भरपूर ऊर्जा सूर्याकडून मिळवतात. वातावरणातला घटक कार्बन डायऑक्साईड असेल, पाणी असेल, ओके, या सगळ्यांच्या मधून मोठ्या प्रमाणावरती ऊर्जा निर्मिती करतात. ही सगळीच ऊर्जा वरच्या लेवलला जाते का? नाही. याच्यातली काही एनर्जी, सम अमाउंट ऑफ एनर्जी इज युज्ड बाय दिस प्रोड्युसर्स फॉर देअर लाईफ प्रोसेस and the remaining energy is stored in the form of food, in the form of leaves, in the form of the stems, but in that the energy is stored in the form of carbohydrates. So this carbohydrate, when consumed by the above level organisms, या वरच्या घटकातील सजीवांकडून या कार्बोहायड्रेटचं ज्यावेळेला सेवन होतं त्यावेळेला याने जेवढी एनर्जी स्टोअर केली होती किंवा जेवढी एनर्जी मिळवली होती तेवढी सगळी एनर्जी वर जात नाही. त्यातली लेस म्हणजे कमी होऊन एनर्जी वरच्या लेवलला मिळत असते. माहिती फायटोप्लॅन्क्टन्स आहेत, उत्पादक वनस्पती आहेत.
त्यांच्यापासून झो प्लॅंक्टन्सला, शाकाहारी वनस्पतीला, हार्बिव्हरसला किती ऊर्जा कमी होऊन जाते? यांनी भरपूर ऊर्जा साठवलेली आहे, यांनी भरपूर ऊर्जा तयार केलेली आहे, यांनी स्वतःसाठी वापरलेली आहे. अगदी काही वनस्पती सगळी उपटून खाल्ली जात नाही. जर 10,000 किलो कॅलरी एवढी एनर्जी यांनी उत्पादकांनी, प्रोड्युसर्सना जर क्रिएट केली असेल, तयार केली असेल, साठवली असेल, त्यांच्यामध्ये तयार झालेली असेल, तर त्यापैकी 1/10 टाइम्स ओनली हे काय होतं? अमाउंट ऑफ फूड मॅटर अँड अमाउंट ऑफ एनर्जी इज ट्रान्सफर्ड टू द नेक्स्ट लेवल, दॅट इज द सेकंड लेवल. 10,000 किलो कॅलरी पैकी फक्त 1,000 किलो कॅलरी, फ्रॉम 10,000 किलो कॅलरी ओनली 1,000 किलो कॅलरीज आर ट्रान्सफर टू द नेक्स्ट लेवल. त्याच्यावरच्या पातळीमध्ये आणखीन कमी होत गेली बघा एनर्जी, त्याच्यावरच्या पातळीमध्ये आणखीन कमी होत गेली आहे. या ओमनिव्हरस मध्ये आणखीन कमी झालेली आहे. सो दिस इज द फर्स्ट लेवल, फर्स्ट ट्रॉपिक लेवल. Producers is the producer level, while this is the first trophic level. शाकाहारी वनस्पती, zooplankton, herbivorous. This is the first trophic level. Then मांसाहारी carnivorous. This is the second trophic level, द्वितीय पोषण पातळी. And the last one is the third trophic level. ओके, तर आपण या सगळ्या गोष्टींची व्यवस्थित माहिती घेतलेली आहे. आता पुढचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे. आता या ठिकाणी 2 क्वेश्चन्स दिलेले आहेत किंवा 2 पॅराग्राफ दिलेले आहेत. काय म्हटलंय बघा, थिंक अबाउट इट, याच्यावर विचार करा, जरा डोक्यात चालवा. व्हॉट हॅपन टू द एनर्जी ड्युरिंग इट्स अ ट्रान्सफर फ्रॉम प्रोड्युसर टू अपेक्स कंझ्युमर. हे पहा, प्रोड्युसर पासून अपेक्स कंझ्युमर पर्यंत एनर्जी ज्या वेळेला ट्रान्सफर होते त्यावेळेला नेमकं काय घडत असेल, विचार करायचा थोडासा. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, डज इट रिमेन ट्रॅप इन द अपेक्स कंझ्युमर. याच्यातून जी एनर्जी ट्रान्सफर झालेली आहे, बरोबर की नाही, पुढे झालेले अपेक्स कंझ्युमर पर्यंत, तर ती एनर्जी या अपेक्स कंझ्युमर मध्ये ट्रॅप झाली असती, तिथेच जर राहून गेली असती, तिथेच अडकून राहिली, तर काय होईल? म्हणजे एनर्जी कुठेतरी ती मुक्त झाली पाहिजे. इट मस्ट बी फ्री, ही बाहेर पडली पाहिजे. पण जर त्याच्यात जर अडकून राहिली तर काय होईल? डज इट रिमेन इन द बॉडी ऑफ अपेक्स कंझ्युमर टिल इट्स अ डेथ. त्या अपेक्स कंझ्युमरच्या डेथ पर्यंत ही एनर्जी तशीच त्याच्या शरीरात साठून राहते का? ओके, हे 3 क्वेश्चन्स यांनी तुम्हाला विचार करण्यासाठी दिलेले आहेत. प्रोड्युसर पासून एनर्जी ज्या वेळेला अपेक्स कंझ्युमर पर्यंत जाते त्यावेळेला नेमकी काय प्रोसेस होते, त्या अपेक्स कंझ्युमर मध्ये जाऊन ते ट्रॅप होते का, मरेपर्यंत त्याच्या शरीरातच राहते का, असे 3 क्वेश्चन दिलेले आहेत. विचार करा थोडासा. आता दुसरा पॅराग्राफ आपण वाचूया. यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये बघा, जरा डोके चालवा मध्ये बघा. याचं बरंचसं उत्तर याच्यामध्ये आहे. व्हॉट वुड हॅपन इफ द एनर्जी रिमेन ट्रॅप इन द बॉडी ऑफ द अपेक्स कंझ्युमर इव्हन आफ्टर देअर डेथ. इथे असं म्हटलंय की त्यांच्या डेथ नंतर सुद्धा ती एनर्जी त्यांच्या शरीरामध्ये ट्रॅप राहिली असती तर काय झालं असतं. याचा अर्थ एनर्जी ट्रॅप होत नाही. या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. याचा अर्थ ती कुठेतरी एनर्जी रिलीज होते, बरोबर आहे की नाही, मोकळी होते कुठेतरी, ती जी ऊर्जा आहे ती मोकळी होते कुठेतरी. आणखीन एक क्वेश्चन त्यांनी दिलाय इथे तिसरा प्रश्न आहे, डज इट रिमेन इन द बॉडी ऑफ द अपेक्स कंझ्युमर टिल इट्स अ डेथ. त्यांच्या मरणापर्यंत ते त्या शरीरातच साठून राहते का एनर्जी. आणि ते काय म्हटलंय बघा, व्हॉट वुड हॅपन इफ देअर वेर नो डिकम्पोजर लाईक मायक्रोब्स अँड फंगी इन द नेचर. जर नेचर मध्ये
मायक्रोब्स सूक्ष्मजीव, सूक्ष्म विघटक आणि फंगी यासारखे डिकम्पोजर जर नसते तर काय झालं असतं? या प्रत्येक टप्प्यावरील जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, डेथ नंतर काय होतं? त्यांचं डिकम्पोज केलं जातं, त्यांची बॉडी पूर्ण डिकम्पोज केली जाते, की ज्या बॉडीच्या मॉलिक्युल्स मध्ये व्हेरियस फॉर्म मध्ये एनर्जी स्टोअर्ड करून ठेवलेली होती आणि ज्यावेळेस त्याचं डिकम्पोज होतं त्यावेळेस ती एनर्जी रिलीज होते. कुठे जाते? ती निसर्गात जाते, नेचर मध्ये रिलीज होते. ती परत सूर्याकडे जाणार नाही, कारण एनर्जी फ्लो इज अ वन वे डायरेक्शन. सूर्याकडून आली मग ते आता नेचर मध्येच फिरत राहील. बरोबर आहे की नाही? म्हणजे कुठल्याही शरीरामध्ये जोपर्यंत सजीव आहे तोपर्यंत त्याच्या शरीरात ती एनर्जी राहते, पण त्याच्या मरणानंतर हे मायक्रोब्स काय करतात? त्या पूर्ण बॉडीचं डिकम्पोज करतात आणि एनर्जी रिलीज करतात. मला वाटतं हा मुद्दा सगळ्यांच्या लक्षात आला असेल. या प्रोड्युसर्स करून अपेक्स पर्यंत जाताना ही एनर्जी अशी फ्लो होत जाते आणि या सगळ्यांच्या डेथ नंतर त्यांचा डिकम्पोजर जे आहेत त्यातली एनर्जी नेचरमध्ये रिलीज करतात, मुक्त करतात. या पिरॅमिड कडून आपल्याला काय कळतंय? पिरॅमिड मधून आपण काय शिकलो? तर एनर्जी ट्रान्सफर जे घडत असतं ते प्रत्येक पातळीकडून पुढच्या पातळीकडे घडत असतं. द एनर्जी ट्रान्सफर दॅट टेक्स प्लेस ऍट ईच ट्रॉपिक लेवल, प्रत्येक ट्रॉपिक लेवल मधनं एनर्जी ट्रान्सफर होत असतं. मनोऱ्यात प्रत्येक स्तरावरील ऊर्जा ही वरील पातळीमध्ये संक्रमित होत असते. एनर्जी ट्रान्सफर टेक्स प्लेस ऍट ईच ट्रॉपिक लेवल. अजून काय शिकता येते? अजून काय आपल्याला याच्यातनं कळायला बघा. देर आर डिफरंट लेवल्स ऑफ एनर्जी एक्सचेंज इन द फूड चेन. या फूड चेन मध्ये ह्या सगळ्या डिफरंट लेवल्स आहेत. ऊर्जा साखळीमध्ये ऊर्जा विनिमयाचे विविध स्तर आहेत, अनेक स्तर आहेत असं म्हणता येईल. आणखीन एक महत्वाचा भाग, इनिशियल क्वांटिटी ऑफ एनर्जी गोज ऑन डिक्रीजिंग. बरोबर आहे? ऍट एनर्जी लेवल ऑफ एनर्जी एक्सचेंज. एनर्जी एक्सचेंजची जी लेवल आहे, आता हे समजा एनर्जी एक्सचेंजची लेवल आहे, इथून एनर्जी एक्सचेंज याच्यात झाली. ज्या वेळेला वरच्या पातळीमध्ये अप्पर लेवल मध्ये ज्या वेळेला एनर्जी काय होत असते? एक्सचेंज होत असते, त्यावेळेला तिची लेवल कमी होते, अमाऊंट ऑफ एनर्जी कमी होत जाते, डिक्रीज होते. याच्यामध्ये आणखीन अमाऊंट ऑफ एनर्जी कमी होते, याच्यामध्ये आणखीन अमाऊंट ऑफ एनर्जी कमी होत जाते. सो इनिशियल क्वांटिटी इज अ हायर हियर while it decreasing in the upper level. It decreasing in the upper level when it transferring. When it transferred to the upper level, it goes on decrease. The initial quantity of energy goes on in decreasing at every level of energy exchange. ऊर्जा विनिमय स्तर रचनेमध्ये ऊर्जेचं हस्तांतरण होत असताना मूळ ऊर्जा हळूहळू कमी कमी होत जाते वरच्या पातळीमध्ये. आता ही जी काही रचना आहे, बरोबर आहे, त्या रचनेमध्ये जसजशी एनर्जी कमी होत जाते तसंच नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते सुद्धा काय होतात? डिक्रीज होतात, फ्रॉम लोएस्ट लेवल टू द हायेस्ट लेवल. वनस्पतींचं प्रमाण खूप आहे, त्याच्यापेक्षा शाकाहारी प्राणी कमी आहेत संख्येने, त्याच्यापेक्षा मांसाहारी प्राणी कमी आहेत, त्याच्यापेक्षा ओमनिव्हरस कमी आहेत. As we are going to the upper level, we see that the number of organism decreases from lowest level to the highest level, and this pattern of energy exchange in ecosystem is called pyramid of energy. हा जो काही पॅटर्न आहे, बरोबर की नाही, एनर्जी कमी होत जाणे, त्यानंतर ऑर्गॅनिझमचे नंबर्स कमी होत जाणे,
हा जो काही पॅटर्न आहे त्या पॅटर्नला आपण पिरॅमिड ऑफ एनर्जी असं म्हणत असतो. सजीव संख्या निम्न स्तराकडून उच्च स्तराकडे जाताना कमी होत जाते. परिसंस्थेतील ऊर्जेच्या या आकृतीबंधाला आपण काय म्हणतो, ऊर्जेचा मनोरा असं म्हणतो. ओके, नीट लक्षात आलं सगळ्यांच्या. ऊर्जेचा मनोरा म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे. एनर्जी ट्रान्सफरच्या शेवटच्या टप्प्यात काय होतं बघा. हे जे डिकम्पोजर्स असतात म्हणजे विघटक असतात, आफ्टर द डेथ ऑफ अपेक्स कंझ्युमर देन एनर्जी बिकम अवेलेबल टू द डिकम्पोजर. ज्यावेळेला एखादा असा अपेक्स कंझ्युमर मरतो त्यावेळेला त्याच्या शरीरात ट्रॅप झालेली एनर्जी ती या कंझ्युमरला अवेलेबल होते. तोपर्यंत कंझ्युमर त्या शरीराचं डिकम्पोज करू शकत नाही, सॉरी डिकम्पोजरला अवेलेबल होते. तोपर्यंत डिकम्पोजर या कंझ्युमर मधली एनर्जी काढून घेऊ शकत नाही. नीट लक्षात घ्या. असे कोणकोणते डिकम्पोजर आहेत? फंगी आहे, आणखीन काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. ते काय करतात? दे डिकम्पोज द बॉडीज ऑफ अ डेड एनिमल. डेड एनिमलच्या बॉडीचं डिकम्पोज करतात, विघटन करतात. ओके, सो दीज फंगी मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड डिकम्पोजर, म्हणून त्यांना विघटक असं म्हणायचं. या प्रोसेस मध्ये, इन दॅट प्रोसेस व्हॉट हॅपन? In the process of obtaining food from the remains of organism by decomposers. हे डिकम्पोजरला ही बॉडी अवेलेबल झाल्यानंतर त्याच्यातून ते काय करतात? फूड मिळवतात, स्वतःसाठी फूड मिळवतात. या रिमेन म्हणजे काय? अवशेष. मेलेल्या सजीवाचे जे अवशेष असतील त्याच्यातनं ते स्वतःसाठी लागणारं फूड मिळवतात. Okay, in the process of obtaining food from the remains of the organism, decomposer convert them into simple carbon compounds. समजा असा एवढा मोठा कॉम्प्लेक्स कार्बन कंपाऊंडच्या फॉर्म मध्ये फूड या अपेक्स कंझ्युमरच्या किंवा कंझ्युमरच्या बॉडीमध्ये आहे, स्टोर्ड आहे. ज्या वेळेला ही बॉडी डेड होते त्यावेळेला डिकम्पोजर काय करतात? याला असं सिंपल करतात, याला ब्रेक डाऊन करतात आणि त्यामुळे काय होतं? कॉम्प्लेक्स कार्बन कंपाऊंड कन्वर्टेड इनटू सिंपल कार्बन कंपाऊंड. की जे सिंपल झालेले कार्बन कंपाऊंड इझिली एअर बरोबर, वॉटर बरोबर, सॉइल बरोबर मिक्स होतात आणि अशा पद्धतीने मिक्स होतात की जे प्लांटला इझिली ऑब्सॉर्ब करता येते. बरोबर आहे. आणि प्लांटनं ते ऍब्सॉर्ब केले की पुन्हा इनकॉर्पोरेटेड इन फूड चेन, कारण प्लांट मध्ये गेले की तीच प्लांट कडून हर्बिव्हरसला जाणार. म्हणजे सूर्याकडून ऊर्जा येते, प्लांटकडे येते. फर्स्ट कंझ्युमर, सेकंड कंझ्युमर असं करत हे डिकम्पोजर काय करतात? त्याचं डिकम्पोज करतात. त्यातला स्वतःला फूड पाहिजे म्हणून ते डिकम्पोज करतात. डिकम्पोज करताना कॉम्प्लेक्स कार्बन कंपाऊंडचं सिंपल कार्बन कंपाऊंड मध्ये त्याला कन्वर्ट करतात. हे सिंपल कार्बन कंपाऊंड आहेत ते इझिली मिक्स विथ एअर, वॉटर, सॉइल अँड बिकम इझिली अवेलेबल टू द प्लांट. ओके, अँड बाय द वे दे आर इनकॉर्पोरेटेड इन द फूड चेन. ते पुन्हा एकदा अन्न साखळीमध्ये येतात, संक्रमित होतात. बरोबर. इकडे ऊर्जा प्रवाहामध्ये पुन्हा एकदा त्यांचं अस्तित्व दिसायला लागतं. ओके, ते पुन्हा एकदा ऊर्जा प्रवाहामध्ये फिरायला लागतात. तर अशा पद्धतीने हे ऊर्जा प्रवाह चालू असतो. तर एकंदरीत आपल्या काय लक्षात आलंय की फूड वेव्स फॉर्म बाय व्हेरियस मोड्स ऑफ न्यूट्रिशन. न्यूट्रिशनच्या वेगवेगळ्या पातळीवरून एक अन्नजाळी तयार होत असते. एनर्जी and various nutrients circulate continuously in the ecosystem. बरोबर आहे. कारण आपण पाहिलं डिकम्पोजर काय करतात? परत सिंपल कार्बन कंपाऊंड मध्ये त्यांचं कन्व्हर्जन करतात की जे वनस्पती ऍब्सॉर्ब करू शकते. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की आपल्याला असं कळालंय की एनर्जी अँड व्हेरियस न्यूट्रिएंट सर्क्युलेट कंटिन्युअसली इन द इकोसिस्टीम. इकोसिस्टीम मध्ये ते सतत असे संक्रमित होत असतात चक्राकार गतीने. यामध्ये
सन इज द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी. सूर्य हा अतिशय महत्वाचा ऊर्जेचा स्रोत आहे. इथून ऊर्जा मिळालेली आहे इन द इकोसिस्टम. आणि सूर्याकडून मिळालेली ऊर्जा एनर्जी गॉट फ्रॉम द सन. ग्रीन प्लांट्स ऑफ द इकोसिस्टम स्टोअर सम ऑफ द सोलर एनर्जी इन द फॉर्म ऑफ फूड. फूडच्या फॉर्म मध्ये काही प्रमाणात सोलर एनर्जी ह्या प्लांट काय करतात, स्टोअर करून ठेवतात. आणि हे सगळे ऑर्गॅनिझम डिकम्पोजर पर्यंत पोहोचण्याच्या पूर्वी हे जे सगळे ऑर्गॅनिझम एकदा डिकम्पोजर कडे पोहोचले की ती एनर्जी रिलीज झाली नेचर मध्ये. लक्षात घ्या, इझिली अवेलेबल टू द प्लांट्स. पण त्यात बिफोर डिकम्पोजर्स energy is passed on from one tropical level to the next tropical level. ओके, एका ट्रॉपिकल लेवल पासून दुसऱ्या ट्रॉपिकल लेवल पर्यंत ही एनर्जी ट्रान्सफॉर्म होत असते. ज्या वेळेला हे सगळे मरतात, when dead body become available to the decomposer, food stored in that consumers or in that organism available for decomposer as their food. But decomposer काय करतात, dissipate some amount of energy in the form of heat. त्यातली काही एनर्जी हीटच्या फॉर्म मध्ये ते शोषून घेतात, मुक्त करतात. आणि रिमेनिंग पार्ट ते काय करतात, नेचर मध्ये रिलीज करून टाकतात. पण नेचर मध्ये गेलेला कुठलाही भाग हा सूर्याकडे परत जात नाही. नो पार्ट ऑफ द एनर्जी ओव्हर रिटर्न टू द सन. हेन्स सच पॅसेज इज द ऑफ द एनर्जी इज रिफर्ड एज वन वे ट्रान्सपोर्ट ऑफ एनर्जी. सूर्याकडून आलेली ऊर्जा परत सूर्याकडे कधीच जात नाही. त्यामुळे एक दिशा मार्ग ऊर्जेचा एक दिशा प्रवाह असं म्हटलं जातं. ओके, या क्षेत्रामध्ये काही इंडियन सायंटिस्टने सुद्धा काम केलेलं आहे. याच्यामध्ये इंडियन सायंटिस्ट सुद्धा आहे परिस्थितीच्या अभ्यासामध्ये. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट दिल्लीची आहे संस्था. या संस्थेची स्थापना 1980 साली करण्यात आलेली आहे. बरोबर आहे. आणि या ठिकाणी देखील याच अभ्यासावरती, या इकोसिस्टमच्या अभ्यासावरती बरंच संशोधन केलं जातं. तर बाळांनो, हा एनर्जी पिरॅमिड म्हणजे ऊर्जेचा मनोरा हा भाग पुन्हा व्हिडिओ ऐकून वाचून नीट समजून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.